राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण अनेक कार्यक्रम पाहतो, लग्न असेल, वाढदिवस असेल, सेवानिवृत्ती असेल, असे अनेक समारंभ केले जातात। या विवाह सोहळ्यामध्ये आज जुन्नर तालुक्यामधील एक वकील साहेब आहेत, त्यांच्या वतीनं या ठिकाणी एक अनोखा उपक्रम केला गेलेला आहे। त्यांचेच सहकारी असणारे ज्युनियर आहेत, ते त्यांचा आज विवाह सोहळा आहे आणि त्या निमित्तानं त्यांनी एक अशी वस्तू दिलेली आहे जी जुन्नर तालुक्यामध्ये अनोखा उपक्रम म्हणून त्याची चर्चा आहे। आणि तो विषय असा आहे, आपण लग्नामध्ये भांडी देतो, कोणी शोच्या वस्तू असतील या वस्तू देतो, असे अनेक वस्तू आपण त्या ठिकाणी देत असतो। परंतु या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील ॲडव्होकेट तुषारजी पासपुते साहेब आहेत, त्यांनी मात्र आपल्या सहकार्याला अभ्यास करण्यासाठी काही पुस्तकं गिफ्ट केलेली आहेत। तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात ही संकल्पना नेमकी त्यांना कशी सुचली आणि ती पुस्तकं त्यांना का गिफ्ट केलेली आहेत। चला तर मग जाणून घेऊयात। नमस्कार सर। नमस्ते। आपण या ठिकाणी आता या विवाह सोहळ्यामध्ये आलेले आहात आणि एक अनोखा उपक्रम आपण करत आहात। आपण आपल्या सहकार्याला या ठिकाणी काही पुस्तकं अभ्यास करण्यासाठी लग्नामध्ये गिफ्ट केलेली आहेत। तर त्याची सध्या या लग्न कार्यालयामध्ये चर्चा चालू आहे की अशा पद्धतीचं अनोखं गिफ्ट आपण या ठिकाणी दिले, तर त्याबद्दल तुम्ही मला थोडीशी माहिती सांगाल का? आदेश घाटपांड्या माझ्या कार्यालयामध्ये ज्युनियरशिप करतो। तो ज्युनियरशिप करत असताना तो अभ्यासू आहेतच आहे, परंतु मुळातच वकिली व्यवसाय करत असताना जसं माणसाला जीवन जगत असताना अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवाव्या लागतात, तसं वकिलाला वाचन आणि पुस्तकाची फार गरज आहे नितांत। मग त्याचा विवाह जमल्यानंतर त्याला काय गिफ्ट द्यावं किंवा त्याला काय दिलं पाहिजे किंवा त्याची काय आवश्यक गोष्टी आहे, फ्रीज, वॉशिंग मशीन, ज्या इतर सांसारिक किंवा रुखवतावरील वस्तू असतात ह्या देणारच आहेत, परंतु ज्या अत्यंत गरजेच्या व जीवनामध्ये व भावी आयुष्यात वारंवार उपयोगी येणाऱ्या आहेत अशी पुस्तकं म्हणजे दिवाणी कायद्याची, फौजदारी कायद्याची, महसूल न्यायालयाची, कौटुंबिक न्यायालयाची, सर्व प्रकारे कायद्याची जी पुस्तकं आहेत जी त्याला आयुष्यभर पूर्ण उरणारी आहेत, अशा प्रकारची पुस्तकं त्याला देण्यात आली, जेणेकरून त्याला भविष्यामध्ये त्याचा पूर्ण फायदा होईल व त्याच्या पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा देत आहे। मग तुम्हाला ही नेमकी जी संकल्पना आहे ही नेमकी कशी सुचली? का आपण त्याला पुस्तकच द्यायला हवीत? आपण एखादं गिफ्ट, महागडं गिफ्ट असेल ते का आपल्याला देऊशी वाटलं नाही? नाही, महागडं गिफ्ट किंवा पुस्तकं महागडी असं म्हणता येणार नाही, पुस्तकही महागडी आहेतच आहे, परंतु गरजेचं काय आहे त्याला वकिली व्यवसाय करत असताना त्याच्या वकिली व्यवसायामध्ये त्याला त्याच्यासाठी उपयोगाचं काय आहे महत्वाचं, मेन म्हणजे त्याचा व्यवसाय काय आहे हे महत्वाचं आहे। त्यासाठी पुस्तकं ही फार अत्यंत महत्वाची व आवश्यक आहे। मला पुन्हा एकदा मगाशी म्हणलं ना की पुस्तकं गरजेची, वकिलाला वाचन आणि वाचनासाठी मुळातच आपण जर आज पुस्तकं दिली, मुळात काय होतं की ज्या रुखवतावरील वस्तू दिलेल्या आहेत त्या अशा येतात, वर्ष पडलेल्या असतात, वापर केलेला जात नाही वेळेवरती, परंतु ही जी पुस्तकं आहे ती त्याला आवश्यक जीवनामध्ये रोजच्या प्रॅक्टिसमध्ये न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करताना उपयोगाची आहे। त्यासाठी आम्ही सर्व आमच्या तुषारदादा पाचपुते ॲडव्होकेट या असोसिएट तर्फे काय उपक्रम करायचा किंवा काय द्यायचं एक अनोखा एक चांगला उपक्रम करण्याच्या दृष्टिकोनातून पुस्तके बक्षीस देण्याची किंवा गिफ्ट देण्याचं लग्नप्रत्याचं ठरलं व त्यानुसार तो संकल्प ठरला व तसं आम्ही ठरवलं। तुम्ही त्यामध्ये नेमकी कोणती कोणती पुस्तकं दिली, नाव सांगता येतील का थोडीफार? सिव्हिल कायदे जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते पूर्ण आहेत, फौजदारी कायदे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते आहेत, त्याला म्हणतात सेंट्रल सिव्हिल ऍक्ट, नंतर क्रिमिनल मायनर ऍक्ट आहेत, त्याच्यानंतर महसूल, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणजे दिवाणी न्यायालयाची जी पुस्तकं आहेत ती आहे, महसूल न्यायालयाची आहे, कौटुंबिक न्यायालयाविषयी आहेत, जी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वकिली व्यवसाय करण्यात येणारी पुस्तकं आहे ती आवश्यक ती पुस्तकं दिलेली आहे। धन्यवाद। तुम्ही फार सुंदर उपक्रम या ठिकाणी केलेला आहे आणि प्रत्येक तरुणाने हा जो आदर्श आहे हा तुमच्याकडून घेण्यासारखा आहे, कारण आपण ज्या वस्तू देत असतो त्या वस्तू नाशवंत आहेत, परंतु तुम्ही जी पुस्तकं दिलीत ती वाचल्यानंतर त्याचं जे ज्ञान आहे तो त्याच्याकडे साठवून ठेवून त्याचा कधी नाश होणार नाही आणि तो इतरांनाही देत राहील, असे आपण त्याला या विवाह प्रत्यर्थ आपण शुभेच्छा देऊयात। धन्यवाद।